महाराष्ट्रात एकीकडे मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात आक्रमकपणे सध्या आंदोलनं होताना बघायला मिळत आहेत। अनेक आंदोलक जे आहेत ते नेत्यांना देखील गाठताना बघायला मिळत आहेत। आपल्यासोबत या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत। सर, एकीकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत, आंदोलनं करतायत, नेत्यांना गाठतायत, त्यांची भूमिका काय आहे ते समजण्याचा प्रयत्न करतायत। खरं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसींचं सामाजिक न्यायाचं जे रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशनबद्दल, आरक्षणाबद्दल जो तरुणांच्या मनामध्ये आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रमुखांच्या मनामध्ये एक वेगळं काहीतरी नॅरेट सेट होताना या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये दिसतोय। आरक्षण का दिलं जातं, कुणाला दिलं जातं, कशासाठी दिलं जातं, संविधानाला काय अपेक्षित आहे, या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित केल्या जात आहेत। आणि मला वाटतं या कुठंतरी सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण करणारी वक्तव्य अनेक नेत्याकडून केली जात आहेत। या गोष्टीचा आम्ही प्रथमतः निषेध व्यक्त करतो। पण ज्या पद्धतीनं मराठा बांधव रस्त्यावर उतरतायत, नेत्यांनाही घेरण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्याकडे कसं बघता? खरं तर मराठा तरुणांना माझं सांगणं आहे की आरक्षण का दिलं गेलंय, कुणाला दिलं गेलंय, कशासाठी दिलं गेलंय, आणि ओबीसी आरक्षणामध्ये तुम्ही जाऊन नक्की इथल्या भटक्या विमुक्त जाती, ओबीसी मधले बलुते आलोतेदार यांची जी संविधानात्मक घटनात्मक जी चौकट आहे आरक्षणाची, ती तुम्हाला उद्ध्वस्त करायची आहे का? आणि मग संविधानाला काय अपेक्षित आहे, या प्रश्नावर या तरुणांच्या डोक्यात त्यांची माती कोणतरी फिरवतंय किंवा त्यांच्या डोक्यामध्ये आरक्षणाबद्दल आकर्ष निर्माण करण्यामध्ये काही लोक सक्सेस होत आहेत का? अशी परिस्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे। काय वाटतं, कोण असं राजकारण करत असेल जेणेकरून महाराष्ट्र अशांत होतोय? महाराष्ट्र अशांत निर्माण होत असताना जरांगे पाटलांना माझी कळकळीची विनंती आहे की आरक्षणासंदर्भात तुम्ही सुप्रीम कोर्टाचं जजमेंट काय आहे त्याच्यावरती विचार करा, तुम्ही स्टेट बॅकवर्ड कमिशनला काय म्हणायचं आहे त्याच्यावर विचार करा, बलुतेदार आलोतेदार म्हणजे कोण याच्यावरती विचार करा, मागास कुणाला म्हटलं जातं आणि कायदा काय म्हणतो यावर विचार न करता त्यांना दिलंय तर आम्हाला द्या आणि त्यांना दिलं तर आम्हाला द्या, ही जी एक भावना आहे। आरक्षण म्हणजे हा खिरापत वाटण्याचा प्रोग्राम नाही, आरक्षण म्हणजे लाभाची योजना नाही, आरक्षण म्हणजे बेरोजगारी हटवण्याचा प्रोग्राम नाही। आणि मग या छोट्या 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 जातींच्या तंबूमध्ये जाऊन माझ्या मराठा बांधवांना, जो रूलर आहे, जो शासक आहे, जो इथला लीड करणारा वर्ग आहे, या वर्गाला नक्की काय हासिल करायचंय, हे आरक्षण संपवायचंय का तुम्हाला? अशा अनेक प्रश्न आहेत। जरांगेंनी कधीही ओपन खुल्या व्यासपीठावर यावं आणि या संदर्भात आम्ही काही प्रश्न विचारू, त्यांनी यावरती उत्तरं द्यावीत किंवा कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित असणारी, सर्वोच्च न्यायालयाला अपेक्षित असणाऱ्या प्रश्नावरती वाद आणि संवाद आणि संवादामधून सुसंवाद घडवण्यासाठी आम्ही तयार आहोत। आरक्षणामुळे अतिरेक झाला की बांगलादेश सारखी परिस्थिती उद्भवते असं देखील जरांगेंचं म्हणणं आहे। काय जरा बांगलादेशची परिस्थिती काय आणि माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राची परिस्थिती काय, म्हणजे जरांगेंना महाराष्ट्राची तुलना बांगलादेशाबरोबर करायची आहे का? मला वाटतं हे जरांगेंचं ते आकलनच नाही तेवढं त्यांचं। बांगलादेश म्हणजे काय आणि फुले शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय देणारा, व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकापर्यंत माझी लोकशाही पोचली पाहिजे, आम्ही या लोकशाहीचे शासक म्हणून प्रत्येक माणसाला निर्णय प्रक्रियेमध्ये घेण्याच्या प्रक्रियेमध्ये म्हणून आम्ही काम करत आहोत। खेद व्यक्त करावासा वाटतो जरांगेंच्या या वक्तव्यावर की महाराष्ट्राची, माझ्या फुले शाहू आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची तुलना ते बांगलादेशाबरोबर करतायत। दुसरा असा प्रश्न आहे की राज ठाकरे यांनी आरक्षणाला पूर्णपणे विरोध केलेला आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की आरक्षण हे कोणाला मिळणार नाहीये, केवळ तुमची माती भडकवण्याचं काम या ठिकाणी होतं। आरक्षण ज्यांचं आहे त्यांना तर द्यावं लागेल की नाही राजसाहेब? ज्या भटक्या विमुक्त जाती जमातींना, ज्या ओबीसींना, ज्या बलुतेदाराला, ज्या आलुतेदाराला, ज्या एससींना, ज्या एसटींना, ज्या मुस्लिम अल्पसंख्याकांना, ज्यांना हजारो वर्ष ज्यांच्या बाबतीमध्ये सोशल डिस्क्रिमिनेशन झालं आणि ज्यांना संविधानानं अलाउ केलंय आरक्षण, त्यांना तर देणार का नाही तुम्ही? राजसाहेब, मुंबईमध्ये बसून महाराष्ट्र कळत नसतो, तुम्ही आता महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेला आहात, पक्ष वाढवायला गेला का पक्ष संपवायला गेला याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या। कारण राजसाहेब, अहो 18 पगड जाती, भटक्या विमुक्त जाती जमाती, कोण आहे बंजारा? तुम्हाला पोहरादेवीला जावा, मग तुम्हाला कळेल आरक्षणाची गरज आहे की नाही। कुठली आहे आरेवाडी? आरेवाडीला जा, तुम्हाला तिथं पशुपालक धनगर समाज, मेंढपाळ धनगर समाज दिसेल आणि मग त्यांचं सगळं वातावरण बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की यांना स्पेशल फीडिंग देण्याची आवश्यकता आहे की नाही। कोण आहे वंजारी, कोण आहे होलार? ज्यावेळी ऊसतोड मजूर, ज्यावेळी कारखान्याची धुराडे पेटतात, त्यावेळी इरिगेटेड भागामध्ये ऊस तोडायला कुठल्या माता भगिनी जातात?
तुम्हाला ज्यावेळी तुम्ही या इरिगेटेड भागामध्ये जाल त्यावेळी तुम्हाला महाराष्ट्र कळेल आणि मग त्यांना त्या महिलांना त्या मुलींना आरोग्याच्या सुविधा दिल्या पाहिजेत का नाही दिल्या पाहिजेत, शिक्षणामधलं गळतीचं प्रमाण कुणाचं किती आहे हे कधी कळेल राजसाहेब तुम्हाला. तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण करायला चाललेले आहात. कुणाचं नवनिर्माण करू इच्छित आहे? या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींच्या बाबतीमध्ये तुम्ही जर असंविधानिक वक्तव्य करणार असाल, तुम्ही जर बेकायदेशीर वक्तव्य करणार असाल तर या लोकांनी तुम्हाला मतदान का करायचं? राजसाहेब तुम्ही आकलन वाढवा, तुमचा आरक्षणाबद्दलचा अप्रोच आणि ती भूमिका वाढवा आणि प्रबोधनकार हा शब्दप्रयोग प्रबोधनकारांना उगीच लागला नाही. फुले शाहू आंबेडकरांच्या पंक्तीमध्ये प्रबोधनकारांना सुद्धा बघितलं जातं. महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखतो आणि त्यांच्या घरामध्ये जन्माला येऊन असं असंवेदनशील, अतार्किक आणि असंविधानिक तुम्ही वक्तव्य करताना आणि तुम्ही एका बाजूला पक्ष चालवताय का? तुम्हाला माळी, साळी, कोळी, तेली, हाटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार हा महाराष्ट्र आहे. आणि मग या लोकांनी तुम्हाला का मतदान करावं? राजसाहेब तुम्ही या पुढं. आणि मी एक कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांना आरक्षण म्हणजे काय, का दिलं जातं, कशासाठी दिलं जातं हे मला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना निश्चित समजावून सांगेन. आकस नाही आमचा राजसाहेबांबद्दल, पण त्यांनी जी अतार्किक आणि असंविधानिक भूमिका घेतली ना त्या भूमिकेला आमचा विरोध आहे. तुम्ही म्हणालात की प्रबोधनकार यांना नमन करता, प्रबोधनकारांच्याच कुटुंबातील राज ठाकरे आहेत. म्हणजेच प्रबोधनकारांना जो महाराष्ट्र समजला तो राजसाहेबांना समजू नये हे केवढं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि तुम्ही एक परत पक्ष चालवायला निघालात, महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघालात. कुठल्या महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे? अदानी, अंबानी, बिर्लांचं तुम्हाला नवनिर्माण करायचं आहे? मुंबईमध्ये ज्या स्लम्समध्ये गोपाळ समाज राहतो, नाथपंथी डवरी गोसावी राहतो, मदारी समाज राहतो, या लोकांबद्दल राजसाहेबांचं काय आकलन आहे? तुम्ही मुंबईमधल्या तरी स्लम्समध्ये जावा आणि त्या स्लम्समध्ये कोण राहतं याचा विचार राजसाहेब तुम्ही करा. आणि जोपर्यंत तुम्ही सामाजिक विकलांग लोकांना जोपर्यंत तुम्ही न्याय देऊ शकत नाही तोपर्यंत कुठल्या महाराष्ट्राचं नवनिर्माण करायला निघाला आहात राजसाहेब? या प्रश्नाचं उत्तर कार्यकर्ता म्हणून राजसाहेबांनी दिलं पाहिजे आम्हाला. त्यांचं हेही म्हणणं आहे की माझ्या हातात सत्ता जर महाराष्ट्राची आली तर आरक्षणाची गरज कोणालाच लागणार नाही, मराठी म्हणून प्रत्येक व्यक्तीकडे बघितलं जाईल. निश्चित द्या, मग द्या भटक्या विमुक्तांच्या त्या पालापर्यंत शाळा जाऊ द्या तुमची. भटक्या विमुक्ताला जमिनीशी समांतर पालात राहावं लागतं, त्याला 1 गुंठ्याची जमीन अधिग्रहण करायचं किंवा त्याला घर बांधून द्यायची भूमिका घ्या तुम्ही. राजसाहेब मी तुम्हाला विचारानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये अर्ध्याहून जास्त लोकसंख्येच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी तुम्ही 1% बजेटरी तरतूद करताय. महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे का? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला लाज वाटते असं महाराष्ट्राचं रन करणाऱ्या ह्या शासकांची आणि पक्षांच्या प्रमुखांची अशी भूमिका घेणाऱ्या. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघतोय की या ठिकाणी एक आक्रमक भूमिका जी आहे ती लक्ष्मण हाके यांनी घेतलेली बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील मोठी टीका केलेली आहे. कॅमेरा पर्सन अरविंदसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.